नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन शांतीवर स्वागत आहे. आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत. मित्रांनो, आपण कालच्या वाचनात धम्म दीक्षेचे प्रकार कोणते कोणते ते पाहिले आणि आज त्या समोरील भाग परिव्राजकाची धम्म दीक्षा त्यातील उपभाग 1 सारनाथ येथे आगमन. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. आपल्या धम्माचा उपदेश करण्याचे ठरविल्यानंतर भगवान बुद्धांनी स्वतःशीच विचार केला की सर्वप्रथम मी धम्मोपदेश कोणाला देऊ. त्यांना आलार कालामांची आठवण झाली. बुद्धांच्या मते ते विद्वान, बुद्धिमान व शुद्धचरणी होते. त्यालाच मी प्रथम धम्मोपदेश दिला तर, परंतु आलार कालाम मृत्यू पावल्याचे भगवान बुद्धांना समजले. नंतर त्यांना उद्धक रामपुत्ताला आपला धम्मोपदेश देण्याचा विचार केला, परंतु तोही मृत्यू पावलेला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या जुन्या 5 सोबत्यांचा विचार केला. निरंजरा नदीच्या काठी त्यांनी उग्र तपश्चर्या चालविली असताना ते 5 सोबती त्यांच्या बरोबर होते आणि त्यांनी तपश्चर्येचा त्याग केल्यानंतर रागावून ते त्यांना सोडून गेले होते. ते स्वतःशीच म्हणाले, त्यांनी माझ्यासाठी पुष्कळच केले, त्यांनी माझी सेवा केली, त्यांनी माझी पुष्कळ काळजी घेतली, मग मी त्यांनाच माझ्या धम्माचा उपदेश दिला तर काय हरकत आहे. त्यांनी त्यांच्या ठावठिकाण्याची चौकशी केली. जेव्हा त्यांना समजले की ते सारनाथला इसिपतच्या मृगदाय वनात राहत आहेत, तेव्हा ते त्यांच्या शोधार्थ तिकडे निघाले. त्या 5 जणांनी जेव्हा भगवान बुद्ध येत असल्याचे पाहिले, तेव्हा त्यांचे स्वागत करायचे नाही असे त्यांनी आपसात ठरविले. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, मित्रांनो, हा श्रमण गौतम येत आहे. तपश्चर्याचा मार्ग सोडून देऊन हा समृद्धीच्या आणि चैनीच्या जीवनाकडे वळला होता. त्याने पाप केले आहे, म्हणून आपण त्याचे स्वागत करता कामा नये, त्याला मान देण्यासाठी उभे राहता कामा नये किंवा त्याचे भिक्षापात्र आणि चिवर आपण आपल्या हाती घेता कामा नये. आपण त्यांच्यासाठी फक्त एक आसन बाजूला ठेवून देऊ. त्यांची इच्छा असल्यास तो तेथे बसेल. सर्वांनी हे मान्य केले. परंतु भगवान बुद्ध जेव्हा त्यांच्याजवळ आले, तेव्हा ते 5 परिव्राजक आपल्या निश्चयानुसार वागू शकले नाही. भगवान बुद्धांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर एवढा प्रभाव पडला की ते आपल्या जागेवर उठून उभे राहिले. एकाने त्यांचे पात्र घेतले, एकाने त्यांचे चिवर सांभाळले, एकाने त्यांच्यासाठी आसन तयार केले आणि एकाने त्यांचे पाय धुण्यासाठी पाणी आणले. खरोखर हे एका अप्रिय अतिथीचे असाधारण स्वागत होते. अशा प्रकारे जे त्यांचा उपहास करीत होते ते त्यांचे श्रद्धावान बनले. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होय रे. सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल हो